अन्नही नसताना किंवा काही न खाता त्या तळपत्या खाली उभं राहून जो कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते ह्या माऊलीने केलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे हे काही सांगायचे गोड असतात, पण मला काही आता ह्या पुढे बोलू शकत नाही का. माऊली आता बरेचसे काही अनुभव आहेत आणि ते काही आपण सांगू शकत नाही, कारण काही गोष्टी अशा असतात. कारण मोठे मोठे IPS ऑफिसर, काही डॉक्टरेट यांच्याकडून जर काही त्यांची शिक्षणाची पदवी जर त्यांना काही मार्गदर्शन हे माऊली आपले करत असतात. त्यांचे अनुभवाचे बोल सांगायचे गेले हे बरंच काही आहे. मी इथेच सांगू इच्छितो. आदेश मोदी आदेश. विजयदादा बोलल्याप्रमाणे खरोखर हे एकदम पूर्ण सत्य आहे की गुरुजींनी प्रत्येकाला म्हणजे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक 9 मिनिट नाही म्हणजे 9 सेकंद तरी वेळ दिलेला आहे प्रत्येकाला. आणि त्याप्रमाणे म्हणजे विजयदा बोलले की त्यांनी म्हणजे तळपत्या सूर्याखाली प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. हे खरं आहे, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. करी रोडला एक ती शाळा आहे आणि तिथे आपले मोठे गुरुजी याच्या मोठे, तर तिथे त्या शाळेच्या पायऱ्यांवरती गुरुजींनी डबा खाल्लेला आहे. तो स्वतः आम्ही म्हणजे तो बघितलेला आहे. तो डबा खाऊन सुद्धा म्हणजे प्रत्येकाचे कॉल चालू आहेत, प्रत्येकाचा आपला प्रश्न सांगतोय गुरुजींना की आम्हाला असं आहे तसं प्रॉब्लेम. तर तरीसुद्धा त्यांचा म्हणजे कोणाला न डावलता गुरुजींनी त्या शाळेच्या पायऱ्यांवरती बसून म्हणजे जिथं आपण एंट्री करू त्या पायऱ्यांवरती बसून गुरुजींनी त्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणजे जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे प्रत्येकाला सांगणं. हा अनुभव आदेश रामकृष्ण आणि आपले आदरणीय धामनकर सर हे म्हणजे बरोबर धामनकर सर असताना त्यांचा काय बोलावं म्हणजे आजही त्या धामनकर सरांची आठवण येते आम्हाला की म्हणजे प्रत्येक वेळा गुरुजींनी त्यांच्यासोबत त्यांना सेवा दिलेली आहे. आणि धामनकर सर म्हणजे जे गुरुजी जे बोलतील ते ऐकायचे, त्यांच्या प्रत्येक गोष्ट अंमलात आणायचे. पण आज धामनकर सर आपल्यामध्ये आहेत, त्यांची खूप आठवण येते. आदेश.